सरिताने रात्री तिच्या मम्मी पप्पाला त्यांच्या बेडरूममध्ये तसं बघितलं आणि ती तिचाच हात तिच्या अंगावरून फिरू लागली आणि हातानेच तिचा सावत्र भाऊ तिला बघून तो पण त्याने लगेच सरिताला पाठीमागून 10वी पासून सरिता शिकायला बाहेरच होती. तिने 5 वर्ष हॉस्टेलवर काढले होते कारण तिला मम्मी नव्हती. सरिता जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा तिची आई गेली. तिचे वडील एकटेच असल्याने त्यांनी सरिताला शिकायला बाहेरच ठेवलं होतं. सरिताचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं आणि ती आता शेवटच्या वर्षाला होती आणि तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. सरिताच्या वडिलांनी दुसरं लग्न ज्या बाईसोबत केलं त्या बाईला अगोदर एक मुलगा होता. तो मुलगा पण सरिताच्या वयाचा होता. तो पण आता सरिताच्या घरी राहू लागला. सरिताच्या वडिलांचं लग्न होऊन 1 महिना झाला होता. सरिताचे वडील त्यांच्या खोलीत असायचे. सरिता आणि तिचा सावत्र भाऊ एकाच खोलीत राहायचे. मध्यरात्री जेव्हा सरिता किचनमध्ये गेली आणि येताना तिने तिच्या पप्पांना मम्मीसोबत बेडरूममध्ये तसं बघितलं आणि ती थोडा वेळ बघतच राहिली आणि अचानक तिचा हात तिच्या अंगावरून फिरू लागली. सरिता तशीच तिच्या खोलीत आली आणि तिच्या डोळ्यासमोरून अजून पण ते काही गेलं नाही. तिला तेच दिसत होतं आणि ती खोलीत आल्यावर हातानेच तिचा सावत्र भाऊ तिला बघत होता. सरिता बेभान होऊन तिच्या हाताने ती हे विसरलं होती की तिचा सावत्र भाऊ तिथे आहे. तिचा सावत्र भाऊ सरिताला तसं बघून त्याला पण राहावलं नाही आणि त्याने सरिताला जाऊन पाठीमागून मिठी मारली. ते दोघं पण विसरले होते त्यांचं नातं आणि दोघं पण आता त्यांच्या खोलीमध्ये रात्रभर. सकाळी जेव्हा सरिताला समजलं रात्री काय घडलं तेव्हा तर ती तिच्या सावत्र भावाकडे बघून लाजेनं पाणी पाणी झाली होती. तिला आता स्वतःचीच लाज वाटत होती की ती काय करून बसली होती. तिने तिच्या पप्पांना सांगितलं की ती काही दिवस तिच्या मावशीकडे जाते. सरिताला ते सर्व मनामधून काढायचं होतं. तिने तिच्या पप्पाला आणि सावत्र मम्मीला तसं बघितलं आणि ती ते बघून भान विसरली होती आणि सावत्र भावासोबतच हे सर्व विसरण्यासाठी ती काही दिवस तिच्या मावशीकडे राहिली होती.